आयुरा. बरं, मग तुझ्याशी बोलू दे मला, त्याने तिच्यावर येत म्हटलं. अहो आता नको ना, ते एकदमच काकुळतीला येऊन म्हणाले. तसं मात्र तो उठून सरळ बाथरूममध्ये गेला. इथून पुढे त्याला असं रागवून जाताना बघून आयुराला काहीच सुचत नव्हतं. तो असं रागवेल वाटलं नव्हतं. ती हळूच उठून बाथरूमकडे गेली. हलक्या हाताने डोरवर नॉक केलं, पण आतून काहीच प्रतिसाद आला नाही. फक्त पाण्याचा आवाज येत होता. अहो ऐका ना, आयुरा बाहेरून आवाज देत होती, पण तो काहीच बोलला नाही. त्याला आवाज ऐकू येत होता, पण मुद्दामच त्याने तिला प्रतिसाद दिला नाही. बघायचं होतं ती काय करते नक्की. आयुरा खरंच अस्वस्थ झाली होती. तो शॉवर घेऊन बाहेर आला. तो बाहेर आला तेव्हा केस ओलेच होते. टॉवेलने पुसत तो तिला साईड देऊन बेडकडे गेला. ती धावतच येऊन त्याला बिलगली. अहो रागवू नका ना, मला फक्त आईंची भीती वाटते, त्यांना काय वाटेल. ती त्याला मागूनच बिलगून बोलत होती, पण नकळतच त्याचे हार्टबीट पुन्हा वाढले. आत्ताच त्याने स्वतःला शांत करण्यासाठी शॉवर घेतला होता, पण हिने एक मिठी मारली आणि पुन्हा सगळ्या भावना वेग धरू लागल्या. त्याने लगेच तिला स्वतःपासून लांब केलं. मी रागवलो नाही, चा लवकर बाहेर, नाहीतर अजून 1 सेकंड जरी तू इथे थांबली तर मी तुला जाऊ देणार नाही. मग कोणी काही बोललं ना तर मी ऐकणार नाही, तू रडली तरी नाही. असं म्हणून आयुष बेडवर बसला. तिला बघायचं टाळलं त्याने. अहो ते बोलणारच की त्याने तिला घट्ट पकडलं आणि स्वतःकडे ओढलं. मी म्हणालो होतो ना, अजून 1 सेकंड जरी थांबलीस तरी जाऊ देणार नाही. आयुषने तिची मिठी घट्ट करत म्हणाला. आणि यावेळी त्याने खरंच तिला जाऊ दिले नाही. ती तो रागवला नाही ना हे विचारायला थांबली होती, पण ती तिची चूक होती. आपल्याच पायावर ढोंडा मारून घेतला होता तिने. आता त्याला बोलून काहीच उपयोग नव्हता. त्याचे ओठ जेव्हा आवेगात येऊन तिच्या ओठांचं रसपान करत होते तेव्हा मात्र ती स्वतःला कोसत होती. का ती त्याला विचारायला थांबली. तिचा काहीच प्रतिसाद नाही बघून त्याचे हात तिच्या अंगावर फिरू लागले. तसा तिलाही जगाचा विसर पडला. आणि जेव्हा तिला भान आलं तेव्हा खूप वेळ निघून गेला होता. दरवाजावर टकटक ऐकू येत होती. आयुष, आयुरा आली का रे इथे. हा माधवींचा आवाज होता, जो तिला धडकी भरवून गेला. अहो आता काय करू, तिने कुजबुजत त्याला विचारलं. हो आई आहे, आयुष म्हणाला. तसा तिचा चेहरा खडकन उतरला. तिला वाटलं होतं हा सावरून घेईल, पण हा तर तिला दानीलाच द्यायला निघाला. अहो ती पुढे बोलणारच होती. अरे काय करते ती इथे, किती वेळ झाला, मी तिला शोधते केव्हाची, माधवी मोठ्याने म्हणाली. तसा आयुष उठून दरवाजा उघडायला आला. आई ती इथे आली तर काय झालं, ती माझ्यासोबत थांबली तर तुला काही प्रॉब्लेम नाही ना. आयुषने असं विचारल्यावर माधवीने एक जळजळीत कटाक्ष त्याच्यावर टाकला. तू तिची तडफदारी करायला लागला, आता आईलाच जाब विचारायला लागलं. माधवीने रागाने विचारलं. नाही आई, माझं डोकं दुखत होतं म्हणून मी तिला थांबून घेतलं. आता येणारच होती ती, तेवढ्यात तूच आलीस, येते ती. त्याला आईशी जास्त वाद घालत बसायचं नव्हतं. आत्ताच चांगला मूड बांधला होता, त्याचा असा कचरा करायचा नव्हता. म्हणून आयुषने आयुराकडे बघितलं तर ती हुश करत वाचलो बाबा एकदाचे असे भाव तिच्या चेहऱ्यावर होते. ती लगेच बेडरूममधून बाहेर आली आणि माधवींच्या पुढे निघूनही गेली. आयुष मात्र तिला पाठमोरी जाताना बघत होता आणि गालावर हसू होतं त्याच्या. त्याचीच बायको, पण तिलाच मिळवताना किती तो खटाटोप करावा लागतो. त्याने मान हलवली आणि पुन्हा बेडवर बसला.
आता ती निघून गेल्यावर चहाची तलप आली होती. चहा ही जणू त्याची दुसरी बायकोच. आयुराची आठवण काढतो तेवढीच तो चहाचीही आठवण काढत असेल. ऑफिसला सुद्धा खूप चहा प्यायचा. दारूचं नाही, पण चहाचं व्यसनच होतं त्याला. थोड्याच वेळात आयुरा पुन्हा आली चहा घेऊन, पण अजिबात आयुषकडे बघत नव्हती. आयू, लव यू, तो मुद्दाम म्हणाला, कारण ती हातात चहा देताना बघतही नव्हती, म्हणून तिला चिडवत होता. त्याचं लव यू ऐकून पोटात एकदम गुडगुड झालं. लग्नाला इतके महिने झाले तरी त्याचं बोलणं मनाला आणि तनाला शहारे देऊन जात होतं. आयू, मी काहीतरी म्हणालो. ती चहाचा कप घेऊन जायला थांबली होती, पण हा तिचा पिच्छाच सोडत नव्हता. ती काहीच बोलली नाही. जर तू काही बोलली नाहीस तर मी आत्ता पुन्हा दरवाजा लावून घेईन आणि आता आईला खरं खरं सांगेन. आयुषला असं बोलताना बघून त्याचे डोळेच मोठे झाले. अहो, काहीही काय बोलता. चहा पिऊन मला कप द्या, जेवण बनवायचं आहे. ती त्याला उत्तर द्यायचं टाळत होती. त्याला कळलं तसं तो पुढे होऊन हात धरणारच की आय लव्ह यू टू. आयुरा लगेच म्हणाली, कारण मगाशी घाबरली होती. दॅट्स कॉल माय गुड बायको. आयुष असत म्हणाला, जा तिकडे, द्या तो कप. ती लांबूनच कप द्या सांगत होती. ह्याचा काय भरोसा. कम. आयुष कप थोडा पुढे करून म्हणाला, नो कम. तुम्ही देताय कप की मी न घेताच जाऊ. तिची धमकी ऐकून आयुष मोठ्यानेच हसला आणि कप तिला देऊन टाकला. तिची छोट्या छोट्या गोष्टीत कळ काढायला त्याला आवडत होतं. हीच तर खरी आयुष्याची मज्जा, आणि तो इतक्या टेन्शनमध्ये सुद्धा घेत होता. आयुराही खुश होती त्याच्यासोबत. कोणाची दृष्टी लागू नये म्हणून देवाकडे प्रार्थना करायची. कदाचित म्हणूनच आदिराज अजून काही करू शकला नव्हता. त्याच्यापुढे दुसरंच काहीतरी येऊन उभं राहत होतं. त्यामुळे आयुरावरून त्याचं लक्ष दुसरीकडे जात होता. आयुरा माधवींचं बोलणं ऐकल्यापासून बाळाचाच विचार करत होती. आपण घ्यावा का चान्स. लवकर नाही ना होणार. आपल्याला जमेल ना बाळाला सांभाळायला. हे विचार तिच्या मनात आता घोळू लागले होते. किचनमध्ये जेव्हा आयुष आयुराला बाय करायला आला तेव्हा ती दुसरीकडेच कुठेतरी हरवली होती विचारात. आयू, आयू, त्याने दोनदा आवाज दिल्यावर ती भानावर आली होती. कुठे हरवली. आयुषने तिचे केस कानामागे सारत विचारलं. कुठे नाही, तिने मान हलवून सांगितलं. आयुषनेही जास्त काही वाढवलं नाही. रात्री बोलता येईल तिच्याशी असा मनाशी विचार केला त्याने. आयू, मी दुकानात जातोय. अवनी बहिणीला घरी पाठवतो. आयुषने सांगितलं तशी आयुराने मान हलवली आणि आयुष दुकानात निघून गेला. निधीही सध्या कामावरून लवकर येत होती. मुख्य म्हणजे अधिराज सध्या कुठेतरी बिझी होता. त्यामुळे तिचं डोकं खायला तो ऑफिसलाच आला नव्हता. म्हणून ती रिलॅक्स होऊन काम करत होती. फक्त काढलेले पॉईंट्स अधिराजला मोबाईलवर पाठवून देत होती. अधिराजने शांतपणे पुढचं पाऊल काय टाकायचं या विचारात होता. खुर्चीत बसून तो आपला पाय टक टक वाजवत होता. फोन काढून त्याने राकेशला कॉल केला. राकेश, आरवची काय प्रोग्रेस आहे. अधिराजने विचारलं. सर, त्याची काहीच प्रोग्रेस नाही. हातात पिस्तूल घेतली की त्याला घाम यायला सुरुवात होते. त्याचे हात कापतात. तो अचूक नेम धरू शकत नाही. आपली टीम त्याला शिकवण्याचे खूप प्रयत्न करत आहे, पण दिवसेदिवस तो चूकच करत जातोय, सुधारत नाही, राकेशने सांगितलं.
ओके, त्याला पुन्हा घेऊन ये, त्याला मी बघतो. अधिराज काहीतरी विचार करत म्हणाला. डरपोक आहे, बोलतो किती, वागतो काय, अशी माणसं मला अजिबात आवडत नाहीत, तो स्वतःशीच म्हणाला. तो सरळ आरवला ठेवलं तिथे पोचला. काय झालं? तुला साधं पिस्तूल चालवायला शिकता आलं नाही का? अधिराजने विचारलं. सर, खूपच भीती वाटते मला, मला काही शक्य नाही होणार आहे, आरव घाबरतच म्हणाला. अधिराजने आपल्या पट्ट्याला अडकवलेली पिस्तूल काढली आणि आरवच्या छातीत सरळ गोळी झडली. आरवला पुढचं काहीच बोलायला चान्सच मिळाला नाही. आरव तडफडत खाली कोसळला आणि शांत झाला. त्याचं हे वागणं बघून समोरच असलेला राकेशसुद्धा हैराण झाला. आरवला का मारलं हे काही त्याला कळलं नाही. आरवचा काही उपयोग नव्हता. जर आयुषचा काटा काढायला त्याची मदतच होणार नसेल तर काय उपयोग त्याचा? याची विल्हेवाट लावून टाक, राकेशकडे बघून सांगितलं आणि तो निघून गेला तिथून. आता त्याला इतक्या दिवसानंतर हे अपेक्षित नव्हतं आरवकडून. उगाच वळू पोसायचा नव्हता त्याला. आता रवी त्याचं मेन टार्गेट होता. मॉन्टीने त्याचा फ्रेंड बनून बराच ब्रेन वॉश केला होता. रवी दारूच्या आहारी गेल्याने मॉन्टी सारखाच विचार करू लागला होता. काय करेल अधिराज? आयुषला मारू शकेल का तो? टू बी कंटिन्यू. सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील येणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी गजानन राणे पाताळे. या कथेला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.